Hello students, good morning. I am Sunil Harinkhede, Subject Assistant English from DIET Gondia. Dear students, Subject English, my English book 5 of Standard 5th, and today we are dealing with words we know. म्हणजेच आपल्याला कोणते कोणते शब्द माहित आहेत ते आपण शिकणार आहोत. यस, फ्रॉम स्टँडर्ड फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ यू आर लर्निंग सो मेनी वर्ड्स. आपण शिकत आलेलो आहेत. सो टुडे वी आर गोइंग टू यूज दीज वर्ड्स अँड नो मोर अबाउट द वर्ड्स ऑन पेज नंबर 14 of your textbook. Words we know. So let's learn about words we know. Here we have some words: of, and, my, where, him, with, this, of, all, them, no, her, his, one, there, or, the, any, now, every, if, what, some, without, and, who, your, by, how, us, that, then, there, me, but, here, many, to, only, and when. So these are words. Now we are going to learn about how we know these words, how many words we can categorize. Read the words loudly and put them in alphabetical order. म्हणजेच शब्दांचं जोरात वाचन करायचं आहे आणि त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये ठेवायचं आहे. आपण इयत्ता 4च्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे व्हॉट इज द अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजेच इथे दिलेले जे शब्द आहेत हे मिक्स आहेत. ओके, त्यांना आपण ए पासून सुरू करत पर्यंत जो शब्द झेड असेल तो शेवटी असतो. याला म्हणतो आपण अल्फाबेटिकल ऑर्डर. ए बी सी डी याप्रमाणे एक्स वाय झेड पर्यंत. ओके, सो लेट्स सी फ्रॉम ए टू झेड. ओके, so first one is O, then all, then an. तर इथे बघा ह्या तीनही शब्दांमध्ये ए ए ए हा कॉमन आहे. म्हणजेच पहिला ए आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या शब्दामध्ये ऑल आणि ॲन आहे. मग आपण ऑलला अगोदर का घेतला आणि ॲनला त्याच्यानंतर का घेतला? तर ऑल मध्ये जो दुसरा लेटर आहे तो एल आहे आणि एन मध्ये दुसरा लेटर एन आहे. तर जेव्हा आपण ABCD वाचतो तर एल अगोदर येतो आणि एन नंतर येतो. म्हणून आपण याप्रमाणे क्रम ठेवलेला आहे. ओके, देन AND अँड, ANY. इथे बघा AN AND and ANY. तर वाय हा शेवटी येतो डी पेक्षा, म्हणून आपण त्याला ए च्या सिरीज मधला शेवटचा लेटर ठेवलेला आहे आणि शेवटचा वर्ड. त्यानंतर बी. बी चे काही शब्द आहेत का? यस, बट, बाय. ए बी सी, सी तर नाही. त्यानंतर डी, डी नाही. ई आहे, एव्हरी. मग ई बी सी डी. ई च्या नंतर एफ नाही आणि जी नाही, मग एच. हर, हियर, हिम, हीज, हाऊ. तर इथे हियर, हर, हीज, हिम, हाऊ यामध्ये पहिला लेटर एच 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 कॉमन आहे. मग आपण दुसऱ्या लेटरचा जर विचार केला तर HER आणि HERE यामध्ये 3 लेटर कॉमन आहेत. HER HER, पण इथे ई असल्यामुळे आपण हरला अगोदर घेतला.
त्यानंतर एच आय एच आय एच आय एम अगोदर येतो, एस नंतर येतो आणि एच ओ हा शेवटी येतो. इन धिस वे वी अरेंज दिस वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. देन एच आय इफ, एच आय जे के आपल्याकडे नाही आहेत, एल नाही, एम मेनी, मी माय, एल एम एन एस एन नो, ओ नाउ, ओ ऑफ, पी ऑफ ऑन ओनली, पी नो, ऑफ ऑन वन ओनली our, O P Q R S some. Then T, that, the, there, them, then, there, these, to, us, what, when, where, who, with, without, and the last one is your. So in this way we arrange these words in alphabetical order. याप्रमाणे तुम्ही कोणतेही शब्द घेऊन आपल्या वर्गामध्ये नोटबुकमध्ये त्यांना अल्फाबेटिकली अरेंज करायचं. ओके. Now we have also these words. Now the instruction is find the rhyming words. आपल्याला rhyming words शोधायचे आहेत from this chart. Okay, let's see. Any, many, here, there, who, to, by, my, what, that, how, now, when, then, where, there. So in this way these are the rhyming words. Now again we have this chart, so let's see what is the instruction for our action. Find the words from the chart that begins with T and with W. T पासून आणि W पासून सुरू होणारे शब्द शोधायचे आहेत. चला तर मग T, there, that, to, then, there, the, and them. These words are begins with T. Now the letters W and the words are when, where, who, with, what, and without. So these words are begins with W. Now let's see from this chart what is instruction. The instruction is find the words from the chart that ends with O and Y. म्हणजे O पासून संपणारे म्हणजे यांचा शेवटचा लेटर O किंवा Y असेल असे शब्द बघूया. O ने शेवट होणारे वर्ड्स नो, who, to, and now ends with Y. Every, only, many, any, my, and by. So these words are ends with Y. So in this way, dear students, we learn about the words. We know the words from these charts. Thank you guys for watching this video. We will meet again in our next video. Thank you.